उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत 10वीचा वर्ग सुरू. गतवर्षी लागला 100% 10वीचा निकाल. उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे ऐतिहासिक गावामध्ये गेल्या वर्षापासून कन्नड शाळेत 10वीचा वर्ग सुरू झाला असून गतवर्षी या शाळेचा निकाल 100% लागला असून यावर्षी दुसरे वर्ष आहे. याही वर्षी 10वीचा निकाल 100% लावण्यासाठी येथील शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आज TV1 मराठीच्या टीमने या शाळेत जाऊन जिल्हा परिषद कन्नड शाळेचा आढावा घेतला. पाहूया. माझं नाव रेणुका सावित्री तेली. आम्ही पहिली ते 10वी इथंच शिकत आहोत. आम्ही 10वीचा सेकंड बॅच आहोत. हिचे सर्व शिक्षक छान शिकतात. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಷ್ಮಿತಾ ಭೀಮಗೊಂಡ್ ಬಿರಾದಾರ್. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒಂದನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಕಲಿತಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಇದು ನಮ್ಮ 2ನೇ ಬ್ಯಾಚ್ 10ನೇದು. ಇಲ್ಲಿಯ ಪರಿಸರ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಪೂಜಾ ಬಸವರಾಜ್ ನಾಮ. ನಾನು 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಇಲ್ಲೇ ಕಲಿತಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿಯ ಶಿಕ್ಷಕರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಯ ಪರಿಸರ ತುಂಬಾ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾಗಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇದು ನಮ್ಮದು 2ನೇ ಬ್ಯಾಚ್ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಇಷ್ಟೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿತು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೇನೆ. माझे नाव अर्पिता आहे. मी इथं पहिली ते 10वी पर्यंत शिकले आहेत. माझी शाळा खूप सुंदर आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಮರ್ಥ ಪಸಬಕೋಟಿ. ನಾನು ಇಲ್ಲಿ 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿಯ ಸರ್ವ ಶಿಕ್ಷಕರು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಯ ಪರಿಸರ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವರ್ಷದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಕಲಿಸಲಿ ಎಂದು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. नमस्कार, मी संदीप कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक कन्नड शाळा उमराणी. आमच्या ह्या शाळेला PM श्री अंतर्गत आयडियल सेंटर लॅब म्हणजे ICT लॅब PM श्री अंतर्गत आम्हाला मिळालेला आहे. त्या आयडियल सेंटरचे म्हणजे एका कॉम्प्युटरवर आम्ही ऑपरेट करून ते सर्व मुलांना या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न, गुणाकार, भागाकार आणि इथं मेन TV आहे, आज स्क्रीनवर पण दिसतो. आणि मी एखादा मुलांना व्हिडिओ चालू करून ही केला ना, सर्व मुलांना व्हिडिओ म्हणजे तिथं त्यांच्या डिस्प्लेवर दिसतो. आणि खास करून आमच्या शाळेतील सर्व मुले हे लॅबमध्ये येऊन त्यांच्या परीने हे ऑपरेट करून आणि अनेक प्रश्न, अनेक माहिती गोळा करून त्याच्याबद्दल ज्ञान प्राप्त करतात. कितवीच्या मुलांना आम्ही 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व मुलांना या वर्गाबद्दल माहिती दिलेला आहे. आणि लहान मुलांना पण एखादं चित्र काढणे आणि गाणे ऐकणे, एखादं शैक्षणिक गाणे ऐकणे, अक्षर ओळख, शब्द ओळख हे आम्ही लहान मुलांना शिकवतो. नमस्कार, माझं नाव श्री अजय दयानंद जोजगार. मी सध्या PM श्री जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी 2024 साली या शाळेत आलो होतो. त्यावेळी 9वीची पहिली बॅच होती आणि गेल्या वेळी 10वीची पहिली बॅच होती. गेल्या वेळी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करून आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून आम्ही या शाळेची पहिली म्हणजे आमची शाळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीपर्यंत असलेली एकमेव कन्नड शाळा आहे
आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही 100% निकाल लागलेला आहे. ह्या वर्षी दुसरी बॅच आहे आणि ह्या वर्षी आपल्या शाळेची 10वीची पट आहे 42. सर्व मुले चांगल्या आता येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेला सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे सामोरे जाणार आहेत. आणि ह्या वर्षीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की आम्ही परत 100% ಶಾಲೆಯ ನಿಕಾಲ್ 100% लावणार आहोत. ನನ್ನ ಹೆಸರು ತ್ರಿವೇಣಿ ಶಿವಪುತ್ರಯ್ಯ ಮಠದ್. ನಾನು ಇಲ್ಲಿ 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಗಣಿತ ವಿಷಯ ಕಲಿಸುತ್ತಿದ್ದು 2025-26 ಬ್ಯಾಚ್ನಲ್ಲಿ ಗಣಿತ ವಿಷಯವನ್ನು ಕಲಿಸುತ್ತಿದ್ದು ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಮತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಅಂಕಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಳ್ಳೆಯ ಅಂಕಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಎಂದು ನಾನು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ. माझे नाव शिवराज दुगानी. मी या शाळेमध्ये 2 वर्षापासून इंग्रजी विषय शिकवत आहोत. मागच्या वर्षी जो आपल्या शाळेचा पहिला 10वीचा बॅच होता तो 100% निकाल लागलेला आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात कष्ट करून रिझल्ट आणलेला आहे. त्याचबरोबर आमचे सुद्धा सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. यावर्षी सुद्धा आमचा असा विश्वास आहे की 100% आपण निकाल लावणारच आहोत. तसं भरपूर प्रयत्न आपण करत आहोत आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य सुद्धा आपल्याला भरपूर लाभत आहे. धन्यवाद. मी सातलिंग किट्टद, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा उमराणी. या उमराणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्ग चालवत आहोत. एकूण पटसंख्या 456 आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये 10वीच्या पहिला बॅच निकाल 100% लागला. महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गुणाने सर्व विद्यार्थी पास झाला. चालू वर्षी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये 42 विद्यार्थी 10वी वर्गासाठी असून याही वर्षी आपण 100% निकाल लावणार आहेत. गेल्या वर्षीपेक्षा जास्त गुणानं विद्यार्थी पास होईल ह्या इच्छेनं आपण यावर्षी एक प्रयत्न करत आहोत. याला विद्यार्थ्यांचा साथ, शिक्षकांचा साथ चांगला आहे आणि गावातील सर्व एसएमची पालकवर्ग सगळ्यांचं सहकार चांगलं आहे. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळत आहे शाळेबद्दल. एवढेच नव्हे तर आपल्या शाळेमध्ये ICT लॅब आहे, प्रयोगशाळा आहेत आणि खगोलशास्त्राचं ॲस्ट्रॉलॉजी लॅब आहेत. तसेच इतर मैदानसुद्धा सुस्थितीत आहेत. केवळ विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोडून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि भावी विद्यार्थी कसं घडावा हा एक मॉडेल स्कूल म्हणून आपण आज गावामध्ये तयार करत आहोत. केवळ जिल्हा परिषद शाळा म्हणून न राहता एक मॉडेल स्कूल राहील आणि मादरीय शाळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक होईल या पद्धतीनं आपलं सर्व शिक्षक स्टाफ आणि आपण काम करत आहोत. हा शाळा इतकं सुंदर आहे की शाळेमध्ये विविध प्रकारचे वृक्षारोपण आपण चालू वर्षी केलेले आहे, गेल्या वर्षी केलेले आहेत. आणि शाळेमध्ये पिण्याची पाण्याची सुविधा, शालेय बांधकाम, विविध उपक्रम आणि विविध स्पर्धा परीक्षा सर्व बाबीमध्ये आपण सुसज्ज असा आणि विविध स्पर्धामध्ये सुद्धा विद्यार्थी दरवर्षी क्रमांक मिळवतात. आणि चालू वर्षी ह्याच पद्धतीनं आपण चालू ठेवलेले आहे. शाळेचा हा एक परंपरा आहेत, गुणवत्तेचा म्हणो किंवा शाळेचं सांस्कृतिक विविध कार्यक्रम आणि संस्कार ह्यामधलं जे आपलं मागील काही वर्षापासून आलेले हा संस्कार, हा पद्धत कंटिन्यू राहील आणि शाळेचं नाव फक्त तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक होईल यासाठी मुख्याध्यापक म्हणून मी आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी आपण प्रयत्नशील आहोत. धन्यवाद सर. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय उमराणी तालुका जत, जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये. नुकतंच आपण शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही कार्यालय बघितलं. अतिशय स्वच्छ आणि सुंदर कार्यालय आहे. कार्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळं जे शिल्ड किंवा प्रमाणपत्र घेतलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं एका काचेमध्ये लावलेलं आहे. आणि पहिल्यांदा अशी घटना या उमराणी जिल्हा परिषद शाळेमध्ये घडली आहे की प्रत्येक शिक्षकांना त्यांनी ड्रेस कोड केलेला आहे. अगदी
इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षक कोट घालून येतात, आयडेंटिटी कार्ड घालून येतात, त्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर पाठीमागं सगळे शिक्षक वर्ग थांबलेले आहेत. अगदी इंग्रजी मिडियमच्या शाळेला लाजवेल असा ड्रेस कोड या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा ड्रेस कोड दिलेला आहे. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदच्या या कन्नड शाळेमध्ये 10वीचा वर्ग सुरू झाला. सुरू झाल्यानंतर हळूहळू प्रयत्न करत करत इथल्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न करून इथले सर्व विद्यार्थी 10वी पास झाले आणि 100% निकाल या शाळेचा लागला. त्यामुळे आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये या जिल्हा परिषद कन्नड शाळेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं कौतुक झालेलं आहे. आता जर बघितलं तर हे दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षी सुद्धा जवळजवळ 42 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतायत. दुसरी आनंदाची गोष्ट मध्ये आपण जर इथं बघितलं तर मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या इथं जास्त आहे. कारण उमराणी हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. श्री धानम्मा देवीचं मोठं मंदिर आहे. तर प्रतापराव गुजर जे इतिहास काळामध्ये बेहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांची जी मोठी लढाई झाली ते या उमराणी पासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती लढाई झालेली आहे. एक ऐतिहासिक गाव हे उमराणी आहे आणि याच गावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 10वीची इथं या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग सुरू झालेला आहे. आता दुसरं वर्ष आहे. त्यामुळे इथल्या सर्व शिक्षकांचा प्रयत्न असा आहे की याही वर्षी सुद्धा 100% रिझल्ट लावून अगदी जत तालुक्यामध्ये नव्हे, सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये या शाळेचं नाव लौकिक करण्यासाठी इथल्या शिक्षकांचा प्रयत्न सुरू आहे. हा शाळेचा परिसर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सजवलेला आहे. शाळेच्या समोर जर बघितलं तर भव्य दिव्य असं पटांगण आहे. शाळेच्या समोर वृक्षारोपण केल्यामुळं एक नैसर्गिक फील सुद्धा या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आलेला आहे आणि इथला प्रत्येक विद्यार्थी अगदी ड्रेस कोडमध्ये असतो. पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर जर बघितलं तर एक सुद्धा विद्यार्थी बाहेर आम्हाला दिसला नाही. सगळे विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानार्जनाचं या ठिकाणी काम करत होते आणि शिक्षक सुद्धा आपापल्या वर्गावर होते. त्यामुळे इथल्या शाळेचा एक आदर्श शाळा म्हणून म्हणायला काय हरकत नाही. आम्ही अचानक येऊन सुद्धा सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी आम्हाला दिसले. जवळजवळ 42 विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत आहे. या शाळेसाठी मला एवढंच म्हणायचं आहे, मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. अशा पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी 11वी आणि 12वीचा वर्ग या ठिकाणी सुरू करावा आणि इथल्या ज्या परिसरातील जी मुलं असतील त्यांना एक वेगळं दालन या जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या माध्यमातून सुरू करावं, एवढंच मी आज त्यांना TV1 मराठीकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.